सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। कर्जत तालुक्यातील मार्केवाडी येथे रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश विमल रामचंद्र वाकडीकर यांच्या सदिच्छा भेटीचे भव्य स्वागत करण्यात आले। जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे यांच्या पुढाकाराने गावकऱ्यांनी ढोल ताशे फटाक्यांची आतषबाजी आणि पारंपरिक आरती ओवाळून अध्यक्षांचे जोरदार स्वागत केले। संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली असून प्रत्येक घरातील महिलांनी आरती करून आपला उत्साह व्यक्त केलाय। यावेळी बोलताना अध्यक्ष मंगेश वाकडीकर म्हणाले आहेत की अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कर्जत तालुक्यातील हा त्यांचा पहिलाच दौरा असून बाबू घारे यांच्या आग्रहामुळे मार्केवाडीला भेट दिली आहे। गावकऱ्यांनी केलेल्या प्रेमळ आणि उत्स्फूर्त स्वागतामुळे आपण भावनिक झालो असल्याचे त्यांनी सांगितले। बाबू घारे हे माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आहेत आणि येणाऱ्या काळात त्यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्याच्या विकासासाठी ठोस प्रयत्न करण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले। ते पुढे म्हणाले आहेत की 27 तारखेला रायगड जिल्ह्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून तो आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि विक्रमी अर्थसंकल्प असेल। शिक्षण, आदिवासी वस्ती, पायाभूत सुविधा आणि विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात येणार आहे। गेल्या काही दिवसांपासून अधिकाऱ्यांसोबत सातत्याने बैठका घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या धर्तीवर रायगड जिल्ह्याला महाराष्ट्रात क्रमांक 1 वर नेण्याचा आमचा निर्धार आहे। गुढीपाडव्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला असून त्यांच्या आदर्शांवर चालत विकासाचे राज्य घडवण्याचा प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले। कार्यक्रमात बाबू घारे यांच्या हस्ते अध्यक्षांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच त्यांच्या पत्नींनी आरती ओवाळून स्वागत केले। गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी अध्यक्षांनी कर्जत तालुक्याच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असून तुम्ही दिलेल्या मतांची किंमत विकास कामांद्वारे निश्चितच परतफेड करू असे आश्वासनही त्यांनी ग्रामस्थांना दिले। नमस्कार, मी मंगेश विमल रामचंद्र वाकडीकर। आज रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर सर्वप्रथम मी आज कर्जत तालुक्यामध्ये पहिल्यांदाच बाबूजींच्या आग्रहाखातीर मी आपल्या गावात आलो। आज मार्केवाडी गावात आल्यानंतर फार उत्साहाचं वातावरण होतं। आज त्यांनी माझं स्वागत ह्या पद्धतीने केलं की आज खूप मन भरून आलेलं आहे आणि अशा पद्धतीचं प्रेम भेटेल अशी अपेक्षा नव्हती। आल्यानंतर आम्ही खूप भावनिक झालेलो आहोत आणि खऱ्या अर्थानं बाबूजी घारे हे माझे मोठ्या भावासारखेच आहेत आणि बाबू शेठ घारे हे माझ्यासोबत 1 महिना सोबत होते। येणाऱ्या काळात या रायगड जिल्ह्याचा विकासासोबत कर्जतचा विकास कसा होईल यासाठी आम्ही नेहमी सातत्यानं प्रयत्नशील आहोत। येणाऱ्या 27 तारखेला आपण रायगड जिल्ह्याचा अर्थसंकल्प सादर करत आहोत। या अर्थसंकल्प सादर करत असताना या पूर्ण मी जवळजवळ 7 ते 8 दिवस कंटिन्यू आम्ही एक 10-10, 12-12 तास सर्व अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन या प्रत्येक विभागामध्ये काय विकास करता येईल, काय इथल्या समस्या आहेत, इथे काय करू शकतो असा आपण अर्थसंकल्प आज बनवत आहोत। आज तुम्हाला अभिमान आणि गर्व वाटेल अशा पद्धतीचा आपण अर्थसंकल्प 27 तारखेला मांडणार आहोत आणि रेकॉर्ड ब्रेक आजपर्यंत इतिहासामध्ये जो अर्थसंकल्प मांडला होता त्याच्या डबल पेक्षा जास्त मोठा अर्थसंकल्प मांडून एक रेकॉर्ड ब्रेक आपण त्यात आपण वेगवेगळ्या घोषणा करणार आहोत। मग त्या शिक्षणाच्या व्यवस्था असतील, येथील आदिवासी समाजाच्या व्यवस्था असतील, त्याच्यानंतर इथल्या विकासात्मक जे काय विषय असतील या सर्वांचा आम्ही फार मोठा उहापोह केलेला आहे। मी 10 वर्ष बँके क्षेत्रामध्ये मॅनेजर असल्यामुळे मला ते बजेट फार इझिली मांडताना आणि समजताना करता देशात ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी साहेबांचं काम चालू आहे, ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेबांचं महाराष्ट्रात काम चालू आहे, त्यांच्या धर्तीवरच या रायगड जिल्ह्याला या महाराष्ट्रामधील नंबर 1 जिल्हा कसा होईल यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करतात। आज गुढीपाडव्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्ल्यावर जाऊन आम्ही त्यांच्या समाधीसमोर नतमस्तक झालो आणि त्यांच्याकडनं आशीर्वाद घेतलं की ह्या रायगड जिल्ह्यामध्ये त्यांनी ज्या प्रकारचं राज्य केलं त्याच पद्धतीने राज्य करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या काळात या कर्जतमध्ये भरघोस निधी देऊन आपल्या बाबूजींना आपण जो मत दिलाय तो त्यांच्या पाठीशी मी खंबीर राहून त्या मताचं किंमत जो काय असेल विकास निधी तो 100% देऊन तुमचं मत वाया जाणार नाही यासाठी मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे।